नमस्कार, माझं नाव श्वेता पवार. श्वेता हाऊसवाईफमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर खूप दिवसांनंतरून आज मी व्हिडिओ टाकते. ते टाकायचं कारण असं, कारण की मध्ये असं वाटायचं की नको करायला यार, कोण सपोर्टच करत नाही आहे. पण तुम्ही सपोर्टच करत नाही म्हणूनच असं होतं आहे बरं का. पण आता इथून पुढं डेली व्हिडिओ टाकण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आधी व्हिडिओ अजिबात येणार नाहीत, रोज व्हिडिओ येतील. तर आत्ता घरात मांडणीवरती काय पसारा आहे का ते बघत होते मी. पसारा आवरत होते मांडणीवरचा. पोरी खेळत होत्या त्यांच्या त्याच, आणि माझं चाललं होतं मांडणीवरचं हे डबा उचल, ते डबा उचल, हेच कामं. कारण की आता गौऱ्या गणपती झाले, परत त्याच्या आधी सवासण्या घातल्या होत्या. त्यामुळं खूप अशी भांडी डब्यातली मी बाहेर काढली होती. तर मग ती परत ठेवायला नको होय, त्यामुळं ठेवून टाकली भांडी सगळे जिथल्या तिथं. आणि पोरींना चहा ठेवला शेगडीवरती आधी करायला, कारण की त्यांचा खूप उशीर चालला होता गटाना की मम्मी चहा कर, मम्मी चहा कर. म्हणून म्हटलं शेगडीवरती ठेवावं, माझं उरकस्तवर होऊन जाईल चहा. मग त्या शेगडीवरती चहा ठेवला. ही नवीन शेगडी आणली मी, त्या आधीची शेगडी करंट द्यायची. त्या दोघींची चालली होती भांडणं. ही माझी बारकी पोरगी खूप आगाव आहे. तिला असं वाटतं कोणती पण गोष्ट असली ना ती माझ्याकडं असावा, ताईकडं नको. म्हणून दोघींना चहा दिला आधी आणि म्हटलं शांत इथं पेत बसा, तोवर मी माझी बाकीची कामं करते. तर बारक्या पोरीला चहामध्ये अशी साई दिलेली आवडत नाही, पण मोठ्या पोरीला आवडते म्हणून मी तिला देते. आणि बाकीची साई एकदा फ्रीजमध्ये काढून ठेवते, आणि मग अशी खूप साचली ना अशी डबाभर की मग फिरवायची मिक्सरमधून तूप काढायला. दोघींना चहा दिला आणि म्हटलं आता बाकीचं उरकून घ्यावं सगळं. स्वयंपाक नव्हतं बरं का मला आज. आमच्या इथं गणपती बसलेत आहेत ना मंडळात, मग तिथं जेवायला जायचं होतं. पण भाजीला वाटण काढून ठेवलं. म्हटलं कोण येतं आहे का नाही, त्या सोयीनुसार म्हणजे भाजी करायला वांग्याची. पण सगळीच आली, त्यामुळं मग स्वयंपाकाची शक्यतो काय गरज नाही लागली. फक्त आत्यांसाठी आणि मामांसाठीच घरी स्वयंपाक केला. दोघांसाठी कारल्याची भाजी केली आणि भाकरी केल्या. आधी भाजी करून गेले, मग आल्यावरती भाकरी करणार होते. मग कांदा वगैरे चिरला. माझ्या पोरी अशा म्हणजे सांगितलं ते काम करतात. आता म्हणजे 2 वर्षाची आहे. त्या मोठी पोरगी 5 वर्षाची आहे आणि बारकी पोरगी 2च वर्षाची आहे. पण असं आपण सांगितलं ना की कांदा द्या की लगेचच पळत जाणार दुसऱ्या घरात कांदा घेऊन येणार. तसं भरपूर काम करू लागतात मला. मग इथं कांदा वगैरे चिरत होते, वाटण काढत होते मी भाजीचं. व्हिडिओ डेली बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा. काय वेडं वाकडं दाखवत नाही आहे, तेव्हा असेच काहीतरी आपल्या घरातलं गावठी पद्धतीचं आहे. व्हिडिओला नक्की लाईक करत जा. इथं माझ्या गॅसच्या मागं असं स्वयंपाक करून करून ते भिंतीवरती कलर गेलेला आहे सगळा. बांधायचं आहे मला एक छोटंसं किचन, माझ्या स्वप्नातलं किचन बांधायचं आहे, पण जरा टाईम लागन बांधायला. त्यामुळं आपलं असंच इथं करते स्वयंपाक हॉलमध्येच. आमचं जे जुनं किचन होतं ते खूप जुनं होतं, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या जन्माच्या आधीचं होतं. त्यामुळं ते पडून गेलं आता. म्हणून इथंच मग मी माझा ठेला मांडला आहे हॉलमध्येच. मग पोरींचं आवरलं, इथं पोरींचंच आवरत होते मी. म्हटलं एकदा त्यांचं आवरलं ना की मग मी माझं आवरायला मोकळी होईन. त्यामुळं मग त्यांचे काय कपडे वगैरे चेंज करायची नव्हती, फक्त तोंड हातपाय धुवून आणले आणि गंध पावडर केली त्यांचे, केस विंचरली, भांग पाडला. दोघींचं हे आवरलं आणि मग मी माझं आवरायला घेतलं. नाही तर काय होतं, मी माझं आवरलं आणि मग त्यांचं आवरत बसले ना की मग त्या स्वतःची कपडे घाण करतात आणि माझी करतात. त्यामुळं मग त्यांचं आधी आवरायचं आणि त्यांना बाहेर पाठवायचं आणि मग आपलं आवरायचं, असं असतं माझं. मग गौऱ्याचे स्टँड अजून वरती ठेवून दिलेले नाही आहेत, पोटमाळ्यावरती ठेवून द्यायच्यात आहेत मला. पण मला काही माझा हात पुरत नाही तिथपर्यंत, आणि ह्यांच्या पप्पांना म्हटलं ठेवा ठेवा ठेवा, तर आता ते महिनाच लावतील ठेवायला. रोज सांगते तरी आज तरी ठेवते आणि उद्या तरी ठेवते. आणि त्यामुळे मी आता बोलायचंच बंद केलं आहे. जाऊन द्या, आता दसऱ्याच्या टायमाला पसारा काढला ना की मग बरोबर त्या सामानांसहित वरती जाईन, म्हणून इथं एका साईडला ठेवलं आहे मी. आता मी माझं आवरून घेतलं. खूप उशीर होत होता मला म्हणत होत्या की चल तसंच, पण म्हटलं नको बाई, तसं कसं जायचं, आपण आवरूनच जावं. म्हणून आवरून गेलते. परत आल्यावरती चेंज केलं, मला नाही जमत.
असं चांगली साडी होती हो, 5 मिनटासाठी कशाला खराब करू म्हणून आल्यावर पटकन साडी बदलली आणि इथं भाकरी करून घेतल्या. भाजी तर काय ऑलरेडी झाली होती, मी येस तोपर्यंत शिगडीवरती मस्त शिजली होती भाजी. मग 2-3 भाकरी टाकल्या आणि त्यांना जेवायला दिलं. मुलींनी मोबाईल पाडला होता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.